प्रेज द लॉर्ड. सर्वांना प्रभू येशूच्या नावामध्ये सलाम. आणि आजच्या भक्तीमध्ये ख्रिस्त येशूच्या नावामध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. पुन्हा एक वार आजचा दिवस आणि आजचा हा आठवडा परमेश्वराने पाहण्याची आम्हाला संधी दिली, त्यासाठी प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. खरोखर आम्ही आशीर्वादित लोक आहोत की आज बरेच लोक मरण पावलेले आहेत, परंतु आज आम्ही जिवंत आहोत. ही त्याची दया आणि ही त्याची कृपा आहे. त्यासाठी प्रभूला धन्यवाद देऊ. आपण टाळे वाजवू आणि त्याची स्तुती करूया. गेल्या आठवड्यामध्ये तुम्ही काय शिकला होता? गेल्या आठवड्यामध्ये तुम्ही काय शिकला होता? येस, आम्ही गेल्या आठवड्यापासून 10 धन्यवाद मत्ते 5 मध्ये जे आहेत ते दर आठवड्याला एक एक पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि गेल्या आठवड्यापासून त्याची सुरुवात केलेली आहे. आणि मत्ते वर्तमान 5वा अध्याय आणि त्याच्यामधील 3रं वचन म्हणजे पहिला जो धन्यवाद आहे तो आम्ही शिकलो होतो. ज्या आत्म्याने दिन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. आणि आज आम्ही दुसरा धन्यवाद म्हणजे 4थं वचन पाहणार आहोत. दुसरा धन्यवाद 4थं वचन मत्ते याचा 5वा अध्याय वचन 4. तिथं असं लिहिलेलं आहे, येशू ख्रिस्त म्हणतो, जे शोक करीतात ते धन्य, कारण त्या सांत्वन प्राप्त होईल. देवाच्या प्रिय लोकांनो, येशू ख्रिस्त स्वर्गाचे नियम शिकवत असताना तो मानवी कल्पनेच्या पलीकडच्या काही गोष्टी सांगतो आणि त्याचं विश्लेषण करतो. आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे तो आम्हाला मार्गदर्शन करतो की आम्ही त्या गोष्टी शिकाव्या, समजाव्यात, जाणाव्यात आणि त्याच्या इच्छेप्रमाणे आम्ही चालावं. प्रियांनो, विश्वासणारे या नात्याने आम्ही फक्त प्रार्थना करणारे किंवा आम्ही फक्त विश्वासणारे एवढीच आमची साक्ष नसावी, तर या वचनाप्रमाणे हे जे धन्यवाद दिलेले आहेत, हे जे उद्गार त्यानं काढलेले आहेत, त्या उद्गाराप्रमाणे सुद्धा आमचं जीवन असायला पाहिजे. मग आम्ही गेल्या वेळेस पाहिलं होतं की जे आत्म्याने दीन आहेत, म्हणजे आम्ही आत्मिक जीवनामध्ये, कौटुंबिक शारीरिक जीवनामध्ये देवाबरोबर चालत असताना दीन असणं गरजेचं आहे असं जर तो शिकवतो, तर तोच येशू ख्रिस्त आज तुमच्या आणि माझ्याकडनं अपेक्षा करतो की आम्ही शोक करणारे असावं. शोक करणे थोडंसं अवघड वाटतंय ना, विचित्र वाटतंय का तुम्हाला? शोक करायला सांगतो. पण फिलिप्पे 4:4 मध्ये जर तुम्ही गेला तर तिथं वचन असं म्हणतं की प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हा सांगतो, आनंदच करा. म्हणजे वचनाची थोडीशी आम्ही जर बारकाईने चौकशी केली तर दोन्ही वचनं परस्पर विरोधी आहेत. येशू ख्रिस्त सांगतो शोक करा, तर पौल म्हणतो आनंद करा. परंतु येशू ज्यावेळेस सांगतो, शिकवतो, त्यावेळेस त्याच्या पाठीमागे त्याचा एक महान उद्देश आम्हाला पाहायला मिळतो. मग शोक करा कारण त्या सांत्वन प्राप्त होईल. तर येशूला या ठिकाणी दाखवायचं आहे की आमच्या आत्मिक जीवनामध्ये आणि ख्रिस्ताबरोबर चालत असताना आम्ही त्याचं ऐकावं, आम्ही त्याचं शिकावं, किंवा तो सांगतो त्याप्रमाणे आम्ही करणं गरजेचं आहे. बघा, एक मेंढपाळ ज्या वेळेस रस्त्याने जातो, त्याच्या पाठीमागं सारे मेंढरे जातात की नाही? मग तो जर चढावरनं जात असेल तर मेंढरं दुसऱ्या बाजून जातील का? ते चढावरूनच जातील. तो खड्ड्यातून गेला तर मेंढरू खड्ड्यातूनच जाईल. तो पाण्यातून जायला लागला तर मेंढरू असं त्याला म्हणेल का तुझं तू पाण्यातनं जा, मी मोकळ्या चांगल्या वाटेने येतो? नाही. तिथं एकच अपेक्षा आहे त्या मेंढरांकडून की मेंढराने त्याच्या पुढं जो चालणारा मेंढपाळ आहे, कुठलाही त्याला प्रश्न न विचारता, तक्रार न करता त्याच्या पाठीमागं त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चाला. मग तो जर म्हणतो आपण खड्ड्यातनं जाऊया, तर मेंढराने खड्ड्यातनं जाणं गरजेचं आहे. तो म्हणतो आपण सरळ वाटेने जाऊया, तर सरळ वाटेने जाणे गरजेचं आहे. म्हणजे मला तुम्हाला दाखवायचं आहे की येशू जर आमचा मेंढपाळ आहे, तर म्हणतो मीच उत्तम मेंढपाळ आहे. मग तो जे सांगतो ते आम्ही करणं गरजेचं आहे. असं का? किंवा मला जमणार नाही, माझ्या शक्तीच्या पलीकडचं आहे, हे जे प्रश्न आहेत, हे प्रश्न तिथं कुठल्याच प्रश्न विचारावं असं येशू अपेक्षा ठेवत नाही, किंवा आमच्या मनामध्ये ते प्रश्न येता कामा नयेत. एकच आम्हाला शिकायचं की तो जे सांगतो तेच करायचं. मग तो काय म्हणतो? जे शोक करतात ते धन्य. हालेलुया. मग आता इथं आज्ञा आलेली, आज्ञावाचक वचन आहे. म्हणजे तो असं दाखवतो की जे ईश्वर विश्वास होतात त्यांनी शोक केला पाहिजे. पण तुम्हाला असा प्रश्न आहे की शोक करणे म्हणजे काय, तुम्हाला माहिती आहे का?
शोक कशाला म्हटलेलं आहे? शोक करता का तुम्ही? तुम्ही कधी शोक केलाय का? हा, शोक केलाय का? बघा, शोक कधी करतो आम्ही? ज्या वेळेस आमचा प्रिय व्यक्ती कोणीतरी मरतो. तुमच्या घरात जर कोण तुमचं प्रिय व्यक्ती मरण पावलेलं आहे, तो दिवस आठवण करा. मग तो व्यक्ती मेल्या तुम्ही आनंदाने टाळ्या वाजवत नाचत होता का? मेला मेला, आमचा प्रिय व्यक्ती मेला, असं करता का? चला ह्याला फोन लावूया, माझा पप्पा मेला, माझी मम्मी मेली, माझा भाऊ मेला, आमचा काका मेला, आजा मेला, चुलता मेला, मी लय आनंदित आहे आणि मला असं वाटतं पेढे वाटावे, असं करता का? मग काय करता तुम्ही? म्हणजे काय करता? म्हणजे काय करता तुम्ही? दुःख करता. म्हणजे तुम्ही काय करता? टाळ्या वाजवता का? तुमचा चेहरा पडलेला असतो, तुमच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा लागलेल्या असतात आणि मग तुम्हाला तीव्र वेदना मनाला होत असतात आणि मग तुम्ही रडून आकांत करता, जोरजोरात ओरडता किंवा तुम्ही स्वतःला त्रास करून घेता. काही लोक छाती बडून घेतात, काही लोक भिंतीवर डोकं आपटून घेतात आणि मग लयच काय झालं की मग चक्करून पडतात. परत शुद्धीवर आलं की परत ते पॅटर्न चालू करतात. मग हे काय आहे? तर ती तीव्र वेदना आहे आणि ती व्यक्त केली जाते. आणि जोपर्यंत ती मरणाची किंवा ती दुःखाची बातमी, तो विचार किंवा तो प्रसंग आमच्या डोक्यामध्ये आहे, तोपर्यंत आम्ही दुःखामध्ये राहतो. आम्हाला त्या गोष्टीविषयी वाईट वाटतं, तीव्र मनाला वेदना होतं, तीव्रता आमच्या मनामध्ये काम करते आणि आम्ही आठवून तो प्रसंग काय करतो, डोळ्यापुढं आणतो आणि स्वतःला त्रास करून घेतो. किंवा जे दुसरे, तुम्ही कुणाच्या मैतीला जर गेला असेल तर तुम्ही बघा, प्रेताच्या जवळ एखादा पुरुष जर मरण पावला असेल, त्याचे पत्नी असेल, लेकरं असतील, आई वडील असतील, त्याचे प्रियजन असतात, ते काय करतात? ते ज्यावेळेस एखादा व्यक्ती तिथं बोलवायसाठी, भेटायसाठी जातो, त्याला बघितलं की ते रडायला मोठ्याने सुरुवात करतात आणि ते दुःख करतात, व्यक्त करतात आपल्या भावना आणि मग काय करतात? त्या ठिकाणी शोक करतात. तर शोक करणे म्हणजे स्वतःला पीडा देणे, तीव्र वेदना किंवा हळहळ व्यक्त करणे, स्वतःला त्या परिस्थितीमध्ये इन्व्हॉल्व करून त्या दुःखामध्ये स्वतःला घेऊन मनाला निराशेच्या हातामध्ये देणे आणि वाईट वाटून घेणे, याला शोक करणं म्हणलेलं आहे. मग शोक करण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. मग पहिला प्रकार आहे तो रडण्याच्या द्वारे शोक व्यक्त केला जातो. रडता का नाही तुम्ही? का हसता? असं करा बरं, एकदम माहितीच्या ठिकाणी जाऊन जोरजोरात हसा बरं, काय होईल? हा, तुमच्यावर शोक करायचं होईल नाही का? फटाफट 2-3 उडवतील आम्हाला. बघा, रडणे म्हणजे त्या डोळ्यातून अश्रू येतात, वाईट इथं मनाला ते भिडतं आणि मग रडण्याच्या द्वारे शोक व्यक्त केला जातो. दुसरं आहे कपाळ आणि छातीवर मारून घेतलं जातं, मारण्याच्या द्वारे. कपाळ पिटणे, छाती पिटणे असं म्हटलेलं आहे. आणि काही जण तर मग ते हात आदळायचे, आपटायचे किंवा भिंतीवर डोकं आपटायचं, अशा प्रकारे तो शोक व्यक्त केला जातो. काही आहेत की खूप मोठ्याने ओरडतात, किंचळतात. रडणं वेगळं आणि रडताना मोठ्याने किंचळायचं आणि 1 तासानं बघितलं की नाही, यांचा आवाज गायब झालेला असतो. का? तर आकांताने ओरडलेला असतो, तो शोक व्यक्त केलेला असतो. आणि काही दुसरा प्रकार आहे की एकदमच शांत बसतात, त्यांच्या मुखातून तोंडातून काही शब्दच निघत नाही, ना रडणे, ना चेहऱ्यावरती कुठला त्रास किंवा काहीच नाही, एकदम शांत, सायलेंट, पिन ड्रॉप, म्हणजे इतकं शांत बसतात. मग त्याला लोक म्हणतात ना, रड रे जरा, रड फुटू देत, आवाज फुटू देत, पाणी होऊ देत, मोकळा होऊ देत. ते इतकं शांत बसतात, ते इतकं टेन्शन घेतलेलं असतं, शोकित झालेले असतात की त्यांना बोलायला सुद्धा येत नाही आणि मग त्यांना बोलतं करायचे लोक काय करतात? प्रयत्न करतात. आणि मग या ठिकाणी आम्ही पाहतो की शोक त्या ठिकाणी केला जातो रडण्याच्या द्वारे, शांत बसण्याच्या द्वारे, मारून घेण्याच्या द्वारे, मोठ्याने ओरडण्याच्या द्वारे तो शोक व्यक्त केला जातो. आणि मग या ठिकाणी आम्ही पाहतो की शोक करणार फक्त माहितीपुरताच होत नाही, तर वेगवेगळ्या गोष्टीमध्ये शोक केला जातो. मग पहिला आम्ही पाहतो की अकस्मात जर कोणी मरण पावलं असेल तर त्या मरणासाठी दुःख व्यक्त केलं जातं, त्यावेळेस आम्ही शोक करतो. किंवा एकत्र कुटुंब आहे आणि कुटुंब तुटतं नाही का, बहीण भाऊ एकत्र राहिलेले असतात, भावाचं लग्न होतं आणि आलेली बायको काय म्हणते, आपण आता वेगळं राहूया. झालंय का असं? किंवा कोणतरी घरातले
तू मी होतं, भांडणं लागतात आणि मग एकत्र कुटुंब असतं ते म्हणतात आता आम्ही एकत्र राहत नाही आणि मग वेगळे होतात. मग तिथं जर आई वडील असतील तर आई वडिलांना शोक होतो, दुःख होतं की आता पण आम्ही एकत्र राहिलो आणि आता वेगळं होण्याची वेळ आलेली आहे. म्हणजे एक प्रिय व्यक्ती जिवंत आहे परंतु आमच्यापासून काय होतं, लांब जातो, दुसऱ्या ठिकाणी जातो किंवा बाजूला जातो, त्यावेळेस शोक केला जातो. ती व्यक्ती मनात आई जर असेल किंवा वडील असतील, भाऊ असतील, बहीण असतील की ज्यांचा जीव त्या परिवारावरती त्या व्यक्तींवर आहे, ती जवळची व्यक्ती ज्यावेळेस लांब जाते त्यावेळेस ते आई वडील किंवा ते प्रियजन काय करतात, शोक करतात, मनातल्या मनात रडत राहतात, दुःख करत राहतात. म्हणजे एखादी व्यक्ती लांब गेल्यानंतर. तिसरा शोक कधी होतो, ज्यावेळेस खूपच त्रासामध्ये एखादा व्यक्ती येतो, अडचणीमध्ये येतो किंवा त्या अडचणीतून बाहेर पडण्याचे कोणते चान्सेस नसतात. आणि मग त्याच्यामध्ये आम्ही पाहतो की कधी कधी असे आजार होतात की डॉक्टर सांगतो आता ह्याला उपाय नाही, पर्याय नाही, आजारावर आता औषध नाही किंवा आता आम्ही काय करू शकत नाही, तो व्यक्ती याच आजारात मरणार किंवा मरणाची बातमी येते, या आजारामुळे आता तू मरणार आहे. आणि मग त्यावेळेस जे दुःख झालेलं आहे त्या दुःखामध्ये ज्यावेळेस तो व्यक्ती जातो त्यावेळेस तो काय करतो, शोक करत असतो. महाशोक रडण्याच्याद्वारे किंवा शांत बसण्याच्याद्वारे व्यक्त केला जातो. शोक करणे म्हणजे मनाला वेदना ज्या होतात त्या वेदना सहन करणे, दुःख सहन करणे, त्रास सहन करणे. आणि मग आम्ही पाहिलं आता त्याप्रमाणे की काही आजारपण किंवा काही आमचे नातेवाईक बाजूला जातात त्याच्यामुळे शोक होतो. आणि शेवटचा एक शोक आहे की ज्याच्यामुळे आम्हाला शोक होतो, महत्त्वाच्या वस्तू हरवतात किंवा सापडत नाही. मग काही दस्तावेज असतात, मोबाईल असतो, नाहीतर चाव्या असतात, काही कागदपत्र असतात आणि ते घायाळ होतात आणि मग ते जर नाही सापडले, शोधलं सगळीकडे परंतु ते सापडले नाहीत तर मनाला तीव्र वेदना होतात. त्यावेळेस सुद्धा शोक केला जातो, हळहळ केली जाते, नाही का. तुम्ही कधी बघितलं का, तुम्हाला कधी अनुभव आलेला आहे का की तुमचं एखादी 100ची किंवा 500ची नोट पडलेली आहे आणि मग तुम्ही टाळ्या वाजवत वाजवत नाचत सगळीकडे सांगितलं, 1000ची जर नोट पडली तर? असं झालंय का? आनंद केलाय का तुम्ही? नाही. तुम्ही किती दुःख होता, निराशित होता. समजा गाडीमध्ये तुमची कोणीतरी चेन ओढलेली आहे, गळ्यातलं ओढलेलं आहे, हरवलं, पडलं, पायातलं कानातलं सोन्याचं जे दागिने आहेत चुकून आम्ही ठेवतो आणि विसरून जातो पण सापडत नाही किंवा हरवतात. आणि मग ते न सापडल्यामुळे जे अंतखंडाला वेदना होतात ना, मग आम्ही ती बहीण काय करते, रडत असते, माझं एवढ्याचं होतं, तेवढ्याचं होतं आणि त्या आईची आठवण होती, पप्पाची आठवण होती आणि नवऱ्याने दिलं होतं, शेजाऱ्याने दिलं होतं आणि मग ते व्यक्त केलं जातं. त्या गोष्टीला शोक करणे असं म्हटलं. परंतु या ठिकाणी मला तुम्हाला दाखवायचं आहे की येशू ख्रिस्त जो शोक करण्याविषयी सांगत आहे तो आत्मिक जीवनाविषयी आम्हाला शिकवत आहे की आम्ही आत्म्यामध्ये शोक करावा. आत्मिक जीवनामध्ये असताना आम्ही शोक केला पाहिजे. आत्म्यामध्ये आनंद करता का तुम्ही? तुम्ही आत्म्यामध्ये आनंद करता का? कोणच काय बोलत? प्रियांनो, देवाच्या प्रिय लोकांनो, आत्म्यामध्ये म्हणजेच आत्मिक जीवनामध्ये आम्ही शोक केला पाहिजे. मग आम्ही थोडक्यात पाहतो की आम्ही कशासाठी शोक करावा. तर काही गोष्टी आहेत की ज्याच्याविषयी येशूला सांगायचं आहे की त्या गोष्टींसाठी आम्ही शोक करावा. पहिलं जे कारण आहे की आम्ही आमच्या पातकांसाठी शोक करावा. की मी पापी आहे, माझ्यामध्ये ते पापी स्वभाव आहे, माझ्यामध्ये तो गुण आहे, जो देवाच्या विरोधातला स्वभाव माझ्यामध्ये आहे. आमच्या स्वतःच्या चुकीसाठी आम्ही कधी शोक करतो का? नाही करत. आम्हाला दुःख वाटलं पाहिजे की माझ्यामध्ये पाप आहे. जे आता मग अशी सुंदर सिस्टरने शिक्षण दिलं की आमच्यामध्ये तो स्वभाव आहे, चाडी करणे, चुगली करणे, खोटं बोलणे, टोमणे मारणे किंवा एकमेकांना खाली ओढणे, या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी आमच्या जीवनामध्ये आहेत. आत्मिक जीवनामध्ये सुद्धा अशाच गोष्टी आहेत. त्याच्याबद्दल आम्हाला खेद वाटला पाहिजे, दुःख वाटलं पाहिजे. त्या दुःखाच्या द्वारे आम्ही कबूल करावं की माझं जीवन तसं आहे, घाणेरडं आहे, त्याच्याबद्दल मला दुःख वाटावं, म्हणजे आम्ही शोक करावं. दुसरा शोक कशासाठी आहे की ख्रिस्त विनाकारण माझ्यासाठी मारला गेलेला आहे. त्यानं पाप केलं होतं का? ख्रिस्तानं पाप केलं होतं? दारू पित होता? ख्रिस्त भांडण करत होता का? वाईट गोष्टी त्यानं केल्या असं बायबल सांगतं का?
नाही, तो निर्दोष होता, परंतु माझ्या पातकांसाठी त्यानं आपला प्राण दिलेला आहे, त्याचं शरीर दिलं. त्या गोष्टीसाठी मी शोक करावा, म्हणजे मला त्या गोष्टीसाठी वेदना व्हायला पाहिजेत की माझ्यामुळे त्याला त्रास झाला. बघा, तुम्ही घरामध्ये जर काहीतरी चुकून एखादी घटना घडली आणि एखाद्याला त्रास झाला आणि आम्हाला जर ते समजलं तर आम्ही काय म्हणतो, सॉरी, माझ्यामुळे तुला त्रास झाला, नाही का? आणि कितीतरी वेळा सॉरी सॉरी म्हणतो, नाही का नाही म्हणत तुम्ही? रड तशीच असं म्हणता नाही ना? का क्षमा मागता, सॉरी म्हणता का नाही? तुम्ही सॉरी म्हणता याचा अर्थ काय? तुम्हाला त्रास झाला कशाचा? की माझ्यामुळं त्या व्यक्तीला विनाकारण त्रास झालेला, माझ्यामुळे ती पडली, तो पडला, किंवा त्याला लागलं, किंवा माझ्यामुळे कुणाची तर त्यांनी बोलली खाल्ली, मला जे होणार होतं ते त्यांना झालेलं आहे. आणि हे मला आता समजलं म्हणून तुम्ही काय म्हणता, क्षमा करा किंवा सॉरी, माझ्यामुळे तुला असं असं झालं. तसंच तो शोक आहे, येशूनं दाखवलेला आहे की ख्रिस्त आमच्यासाठी मरण पावला, त्याला शिक्षा होण्याची काही गरज नव्हती. प्रियांनो, आमच्यासाठी शिक्षा झालेली आहे. आम्ही त्या गोष्टीसाठी दुःखी व्हायला पाहिजे, शोक केला पाहिजे की प्रभू माझ्यामुळं तुला त्रास झाला. म्हटलं का कधी, माझ्यामुळं तुझ्या हातात खिळे ठोकले गेले, माझ्यामुळं तुला चाबकाचे फटके खाल्ले, प्रभू मला होणारी शिक्षा तुला झालेली आहे? कधी दुःख वाटलं का त्या दिवशी? वाटायला पाहिजे, हळहळ व्हायला पाहिजे, तीव्र वेदना व्हायला पाहिजे की ख्रिस्त माझ्यासाठी त्या ठिकाणी मरण पावलेलं आहे, माझ्यामुळं त्याला झालेलं आहे. तर देवाच्या प्रेमाकडे लक्षात घ्या, येशू ख्रिस्त या आत्मिक गोष्टीविषयी आम्हाला शिकवतो. तरी देखील आम्ही 3 मुद्द्यांमध्ये पाहणार आहोत. शोक आणि सांत्वन या दोन्ही गोष्टी आम्ही पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. पहिला मुद्दा आम्ही पाहणार आहोत, शोक करावी किंवा शोक करावा ही पित्याची इच्छा आहे. शोक करावा ही पित्याची इच्छा, पहिला मुद्दा आहे. आम्ही वचन पाहणार आहोत. यशाया याचा 22वा अध्याय आणि 12वं वचन आपण वाचणार आहोत. एक जण कोणीतरी फास्टमध्ये काढा. यशाया 22वा अध्याय आणि 12वे वचन काय सांगतं बघा. यशायाचं पुस्तक 22वा अध्याय आणि 12 वचन वाचायचं आहे. त्या समयी तुम्ही रडावे, करावं, केस तोडावे, गोंधळात नेसावे, असे प्रभू सेनाधीश परमेश्वर यांनी सांगितले. काय म्हटलेलं आहे? त्या समयी, असंच आहे का बघा? त्या समयी तुम्ही रडावे, शोक करावा, केस तोडावे, गोंधळात नेसावे, असे प्रभू सेनाधीश परमेश्वर याने सांगितले होते. प्रियानो, यशाया संदेष्टाला हे वचन प्राप्त झालं आणि संदेष्टा इस्रायल लोकांकडे जात आहे आणि एका दृष्टांता विषयातून तो बोलत असताना तो सांगतो की तुम्ही शोक करावा. कशासाठी तुम्ही शोक करावा? कारण तुम्ही पाप केलेलं आहे, परमेश्वराच्या विरोधात गेलेला आहात, परमेश्वराच्या विरोधात तुम्ही जीवन जगत आहात. रूढी परंपरा किंवा ज्या जगातल्या गोष्टी आहेत, ज्या देवाने करू नका असं सांगितले, त्या गोष्टी तुम्ही करत आहात. याची तुम्हाला आता जाणीव झालेली आहे. तर त्या समय, त्या झालेल्या जाणीवेच्या दिवशी तुम्ही काय केलं पाहिजे? रडले पाहिजे, तुम्ही शोक केला पाहिजे, तुम्ही केस तोडावे. केस तोडणे म्हणजे काय हो? डोक्याचे केस असे जोरात ओढायचे आणि तोडून काढायचे. का बरं तसं करायचं? दुःख झालेलं आहे, परंतु तो दुःखाचा क्षण तो व्यक्त करण्यासाठी तो शोक केवढा आहे ही याची तीव्रता दाखवायची. मग ज्यावेळेस तुम्ही केस ओढून उपटून काढताना तोडून त्या वेदना ज्या होतात ना, त्या वेदना दाखवतात तुम्हाला शोक किती झालं. तीव्रता, त्या शोकाची तीव्रता कशाने मोजली जाते? केस ओढण्याच्या द्वारे. घरी जाऊन एकमेकाचे केस ओढू नका. पास्टरने सांगितलंय, देवाने सांगितलंय, मग माझे राहू दे, तुझेच ओढतो. नाही, तसलं काय करू नका. स्वतःचे केस, म्हणजे या ठिकाणी ती तीव्रता दाखवलेली आहे की केस ओढल्यानंतर ज्या वेदना होतात, दुखणं येते, केस ओढल्यानंतर त्या जागेला जे दुखणं येतं, ठणक येतो, कळ येते, त्याच्यातून ती शोकाची तीव्रता दिसते. म्हणून तो म्हणतो केस तोडा, गोंधळात नेसावे. गोंधळात म्हणजे तरट, पोत. शोक जर झालेला आहे तर शोकाच्या दिवशी आनंदाची वस्त्र कोण घालत नाही.
चला आता मैतीला जायचंय, शोक करायचा आणि मस्तपैकी शालू घालतो, टाय कूट बोट घालतो आणि तिथं जाऊन उभा राहतो, चालेल का? नाही, दुःखाचा प्रसंग आहे तर त्या ठिकाणी दुःखाची वस्त्र घातली जातात. आणि दुःखाची वस्त्र मोशेच्या काळामध्ये आम्ही पाहतो पूर्वी गोंताट नेसलं जात होतं. आणि गोंताट काय दाखवतं की आम्ही फार शोकामध्ये आहोत, खाली आहोत आणि आम्हाला आता आनंद करण्याची संधी नाही किंवा आम्ही करू शकत नाही. म्हणजेच तुम्ही त्या ठिकाणी गोंताट नेसा असं सांगितलेलं आहे, असे सेनाधीश परमेश्वर यांनी सांगितले होते. यशा त्यांना आठवण करून देतो की तुम्ही तुमच्या पापासाठी, तुम्ही केलेल्या गोष्टीसाठी शोक करा, रडा. म्हणजे तुम्हाला जाणीव होऊ द्या की ती गोष्ट, ते पाप आम्ही केलेलं आहे. पापाची तीव्रता तुम्हाला दाखवते तुम्ही कशा प्रकारे शोक केलं पाहिजे. आणि जेवढी तुमच्यामध्ये शोकाची तीव्र भावना असेल तर तेवढे त्याचे परिणाम त्या ठिकाणी दिसले पाहिजेत. म्हणून तो शब्द प्रयोग केला की तुम्ही केस तोडा, गोंताट वापरा किंवा स्वतःला त्रास करून घ्या. म्हणजेच आम्ही या ठिकाणी परमेश्वराचं वचन आम्हाला दाखवतं की काही गोष्टीसाठी आम्ही जाणीवपूर्वक शोक करणं गरजेचं आहे. फक्त मनाविरुद्ध काहीतरी झालं म्हणून रडत बसावं आणि शोक करावं एवढं नाही. मोबाईल मिळत नाही म्हणून मी रडतो आणि शोक करतो, काहीतरी पिझ्झा दिलं नाही म्हणून मी रडतो आणि शोक करतो, आणि मग मला फिरायलाच नेलं नाही म्हणून मी रडतो आणि शोक करतो. असला शोक प्रभूला नको आहे. हालेलुया. आम्हाला देवाच्या वचनातून देव शिकवतो आम्ही शोक करणं गरजेचं आहे. आणखीन एक वचन आपण पाहूया. योएल याचे पुस्तक 1 अध्याय आणि 13वं वचन, जुन्या कराराच्या शेवटला आम्हाला पाहायला मिळतं. योएल याचा 1 अध्याय आणि 13 वचन काय सांगतं बघा. याजक हो, गोंताट लेवून शोक करा. मिळालं का सर्वांना? योएल याचा 1 अध्याय आणि 13 वचन. वेदीची सेवा करणाऱ्यांनो विलाप करा, माझ्या देवाच्या सेवकांनो या, गोंताटावर पडून रात्र घालवा, कारण तुमच्या देवाच्या मंदिरात अन्नार्पण व पेयार्पण येण्याचे बंद झाले आहे. पहिला जो शोक आम्ही पाहिला यशामध्ये की या ठिकाणी स्वतःसाठी शोक करायला सांगितलेला आहे. आणि दुसरा जो शोक आम्ही पाहतो या ठिकाणी मंदिरासाठी याचकांना बोलवण्यात आलेले, सेवा करणाऱ्यांना बोलवण्यात आलेले. आणि मग तो काय म्हणतो योएल 1:13 मध्ये, याजक हो. हालेलुया. आता मंडळी म्हणाल बरं झालं हे फक्त पाळकासाठी आहे, पाळक याजक आहे नाही का. फक्त इब्रिकराच्या पत्रात जर तुम्ही गेला तर तिथं काय म्हटलं माहिती आहे का, तुम्ही कोण आहात, तुम्ही राष्ट्रीय याजकगण, पवित्र राष्ट्र, निवडलेला वंश असे तुम्ही आहात. म्हणजे मंडळी निवडलेली प्रत्येक व्यक्ती कशी आहे, याजक आहे. देवाच्या दृष्टिकोनातून जर तुम्ही लेकरं आहात तर तुम्ही याजक सुद्धा आहात, तुम्ही सेवक सुद्धा आहात, तुम्ही सुवार्थिक सुद्धा आहात, तुम्ही पाळक सुद्धा आहात, तुम्ही देवाचं काम करणारे, देवाच्या बागेतले कामकरी सुद्धा आहात. म्हणजे हे वचन फक्त एकच पाळक किंवा सेवक यांच्यापुरतं मर्यादित नाही, तर विश्वासणारा बाप्तिस्मा घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी. आणि मग तो काय म्हणतो, याजक हो. याजक का हा शब्द वापरलाय, कारण याजक मंदिरामध्ये काम करायचं, याजक अर्पण देण्याचे काम करायचे, याजक पश्चातापाचं अर्पण, वेदीवर अर्पण चढवण्याचं काम करायचं, याजक पाणी रक्त शिंपडून शुद्धीकरणाचं काम करायचं, याजक आशीर्वाद देण्याचे काम करायचे, याजक शिक्षण द्यायचे, मार्गदर्शन करायचे, आणि हे सगळं मंदिरामध्ये चालायचं. देवाच्या प्रिय लोकांनो, तो काय म्हणतो की वेदीची सेवा करणाऱ्यांनो विलाप करा, याचकांनो विलाप करा, माझ्या देवाच्या सेवकांनो या, गोंताटावर पडून रात्र घालवा, कारण तुमच्या देवाच्या मंदिरात. प्रियांनो, योएलच्या काळामध्ये मंदिरामध्ये अर्पण यायची बंद झाली होती. लोकांनी मंदिराकडं पाठ फिरवली होती. जरी चर्चमध्ये आले तरी ते अर्पण घेऊन येत नव्हते. ते फक्त उपस्थिती दाखवण्यासाठी सण किंवा मेळावा जाऊन हाजरी लावायची आणि घरी परत यायचं. परंतु माझ्या देवाचं मंदिर किंवा मी तिथं सेवा करणं गरजेचं आहे, मी झाडलोट करणं गरजेचं आहे, मी साफसफाई करणं गरजेचं आहे, मी वेदीची स्वच्छता करणं गरजेचं आहे. परमेश्वर मला काय सेवा देतो, धूप जाळणे, त्या ठिकाणी अर्पण साठवणे, अर्पण आणणे, ह्या सगळ्या गोष्टीची जी जबाबदारी होती ती जबाबदारी याचकांनी, सेवकांनी काय केली होती, बंद केली होती. मंडळीने सुद्धा बंद केली होती.
कारण मंडळीच काही आणत नाही चर्चमध्ये, तर याजक सुद्धा काहीच करू शकत नाहीत. म्हणून पहिलं सांगितलं याजकांना तुम्ही आता शोक करा. कशासाठी शोक करा? की चर्चमध्ये कोणच यायला तयार नाही. जे येतात ते रिकामेच येतात. काय बघा तिथं म्हटलं अन्नार्पण आणि पेयार्पण येण्याचे बंद झालेले आहे. स्तुती आराधनेचं धूप निघायचं बंद झालेलं आहे. टाळ्या वाजवणं बंद झालेलं आहे. हालेलुया म्हणायला तोंड बंद झालेलं आहे. मग या गोष्टीसाठी तुम्ही शोक करा असं तुम्ही परमेश्वराची इच्छा आहे. याजकांनी, सेवकांनी, मंडळीने शोक करावा. कशासाठी? तर मंदिरातलं काम बंद पडलेलं आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, कधी तुम्हाला असं वाटलं का किंवा तुम्ही प्रार्थना करता का, प्रभू आज माझ्या चर्चमध्ये ही वस्तू नाही आहे, मला दुःख होतंय. प्रभू माझ्या चर्चमध्ये आज गळत आहे, त्याला काहीतरी केलं पाहिजे, त्याच्यासाठी मला दुःख होतंय. प्रभू वाजवणारे कोण नाहीत, मला त्याच्याविषयी दुःख होत आहे. प्रभू आज आमचं दान दशमांश कमी झालेलं आहे. प्रभू देणारे कोण नाहीत, मला त्याच्याविषयी दुःख होत आहे. प्रभू आमच्या मंडळीत भरपूर लोक आहेत, परंतु घरात बसलेत, कामावर गेलेत, चर्चला यायला कोण तयार नाही. मी त्यांच्याकडे जातो आणि त्यांना बोलवतो, मला त्यांच्याकडे जायला पाहिजे, ते येत नाही. ते न येण्याविषयी दुःख होतंय का? योएल म्हणतो तुम्ही दुःख करायला पाहिजे, तुम्ही शोक केला पाहिजे. मंदिरामध्ये अर्पण येण्यासाठी, मंदिरामध्ये लोक येण्यासाठी तुम्ही शोकामध्ये बसून प्रार्थना करणं गरजेचं. नुसता शोक करायचं नाही. तर तो काय म्हणतो, रात्रभर तुम्ही गोंताटावर झोपा. गादीवर झोपता काय? कुठल्या गाद्या आहेत? डनलपच्या भारी भारी गाद्या, बिछाने. मला त्याच्याशिवाय झोप लागत नाही. पण येशू परमेश्वरचं वचन काय म्हणतं, ते सगळं सोड आणि खाली येऊन बस, राखेत बस, त्या तटावर बस आणि रड चर्चसाठी आणि मंदिरासाठी. देवाच्या प्रिय लोकांना, जोपर्यंत तुम्हाला हा शोक येत नाही ना, तोपर्यंत तुम्ही चर्चसाठी काय करू शकत. असाच शोक येशू ख्रिस्ताला झाला आपल्या मंदिराविषयी. मंदिरामध्ये घाण भरलेली होती, पदार्थ विक्री चालू होते, क्रय विक्रय चालला असं शुभवर्तमान सांगतं. येशूने ते बघितलं आणि मंदिराविषयी त्याला आवेश आला. म्हणजे त्यानं शोक केला की माझ्या बापाचं घर हे प्रार्थनेचं घर असताना यांनी व्यापाराचं घर केलंय, भाजीपाल्याचं घर केलंय आणि काहीतरी खेळण्याचा अड्डा केला. काय केलं? शोक केलं तर. आणि मंदिर स्वच्छ करून टाक. मला सांगू द्या, मी आणि काही माझे नातेवाईक कोल्हापूरमधील एका गावामध्ये पाहुण्यांसाठी एक असं स्थळ बघायसाठी गेलो होतो. आणि तिथं गेल्यानंतर फार डोंगरातलं ते गाव, आणि जाताना पायवाटेवरती एक चर्च दिसलं मला. फार जुनं चर्च होतं. आणि आपसुकच माझे पाय त्या चर्चच्या बाजूला वळले, जाऊन बघावं कसं चाललंय, काय आहे तिथं. तर आत गेल्यानंतर बघितलं, एका बाजूला शेरड बांधली होती, एका बाजूला शेणी थापलेल्या होत्या, एका बाजूला लाकडं रचली होती, आणि एका साईडला 3-4 जण बसून पत्ते खेळत होते. कुठं? चर्चमध्ये, मंदिरामध्ये. काय प्रियांनो, आज अशी आत्मिक परिस्थिती आहे का? ही शारीरिक जगिक परिस्थिती आज बऱ्याच चर्चमध्ये असं झालेलं आहे. बंद पडलेले आहेत, मोकळे झालेत, कुणाला त्याच्याविषयी चिंता काळजी नाही. चर्चला जायचं, टिकली मारायची, म्हणजे हाजरी लावायची नाही यायचं. ते कामावर जातात की नाही, थंब करायचं नाही यायचं, आम्हाला काय करायचं तिकडे काय बी होत. पण चर्च विषयी आवेश, दुःख. आज माझं चर्च रिकाम आहे, खुर्च्या मोकळ्या आहेत, का दुःख होत नाही? पण प्रभूचं वचन म्हणतं आम्ही शोक केला पाहिजे, दुःख केलं पाहिजे, आम्हाला त्या गोष्टीचा त्रास व्हायला पाहिजे. म्हणून येशू म्हणतो जे शोक करतात ते धन्य, त्यांचं सांत्वन करण्यात. योएलच्या काळामध्ये तसंच झालं. आणि मग परमेश्वर आज तेच वचन तुम्हाला आणि मला देत आहे. बघा, आज आमच्या चर्चमध्ये कशाची गरज आहे ते नाही आहे, त्याच्याविषयी मला शोक होणं गरजेचं आहे. तिसरा आणि शेवटचं पहिल्या मुद्द्यातलं आपण वचन पाहणार आहोत. रोमकरास पत्र 12 अध्याय आणि 15 वचन. रोमकरास पत्र 12 अध्याय आणि 15 वचन. मिळालं सर्वांना? काय म्हणलेलं आहे तिथं? नव्या करारामध्ये मत्तय, मार्क, लूक, योहान प्रेषितांचे कृत्य, आणि मग त्याच्यानंतर कुठलं येतं? रोमकरास पत्र 12 अध्याय आणि 15 वचन. वाचा पटकन. आनंद करणाऱ्याबरोबर आनंद करणाऱ्यांबरोबर आनंद करा, आणि शोक करणाऱ्याबरोबर
शोक करा. शोक करणाऱ्यांबरोबर शोक करा, माझ्या भाषांतरमध्ये म्हणले, आणि रडणाऱ्यांबरोबर रडा. शोक करणाऱ्याबरोबर शोक करा. कोण सांगतं? पौल सांगतो. देवाच्या प्रिय लोकांनो, शोक करणे. काही लोक शोकामध्ये म्हणजे दुःखामध्ये आहेत, जाऊन नुसतं भेटून येऊ नका, तर त्यांच्याबरोबर तुम्ही सुद्धा शोक करा. म्हणजे त्यांना दुःखाच्या वेदना होत असतील तर तुम्हाला सुद्धा त्यांच्याकडे बघून वेदना होईल. तुम्हाला त्यांच्या दुःखाचा त्रास व्हायला पाहिजे. आज आमचे विश्वासणारे बहीण भाऊ समस्या, अडचणी, संकटामध्ये असतील तर आम्ही नुसतं बघत बसू नये, तर आम्ही त्यांच्या बरोबर त्या दुःखामध्ये असायला पाहिजे. मग उदाहरणार्थ त्यांनी जर गोंधळ नेसला असेल तर मग आम्ही काय करायचं? हालेलुया. वचन काय म्हणतं? रडणाऱ्याबरोबर रडा किंवा शोक करणाऱ्याबरोबर शोक करा, आहे की नाही? आनंद करणाऱ्याबरोबर तुम्ही आनंद करता की नाही? मग दुःखितांबरोबर दुःख करता का? करायला पाहिजे, कारण ही प्रभूची इच्छा आहे. पहिला मुद्दा आम्हाला हेच शिकवतो की शोक करावे ही पित्याची इच्छा आहे. रडतात रडू देत, आम्ही बाजूला जाऊन थांबतो, जाऊन जरा चहा पिऊन येतो. आम्ही होतं की नाही असं कधी कधी? नाही, आम्हाला शोक करायचा. आम्हाला त्या रडणाऱ्यांबरोबर म्हणजे दुःखितांबरोबर आम्हाला सुद्धा त्यांच्या दुःखात सहभागी व्हायचं, आम्हाला थांबायचं आहे, किंवा आम्हाला त्या तीव्र वेदना देखील व्हायला पाहिजे. प्रियांनो, येशू ख्रिस्ताचं जीवन जर तुम्ही पाहिलं तर येशूला लोकांचा कळवळा येत होता. योहानमध्ये म्हटलेलं आहे, येशू रडला. ऐकल्यानंतर त्याला रडायला आलं. तो शोक आहे, ती तीव्र वेदना आहे. मंडळी विवेक शून्य किंवा वेदना रहित नसावी. मंडळीला वेदना व्हायला पाहिजे, मंडळीला जाणीव व्हायला पाहिजे एकमेकाच्या दुःखाची, त्रासाची, संकटाची. आपलंच दुःख लय मोठं, ते मोठं दुःख करून बसू नका. आपल्या दुःखाला बाजूला ठेवा आणि दुसऱ्याच्या दुःखाकडं बघा आणि त्यांच्यामध्ये सहभागिता घ्या. त्यांच्यासाठी प्रार्थना करावं किंवा त्यांच्यासाठी देवाच्या जवळ रडून मध्यस्थी करा. हालेलुया. दुसऱ्या मुद्द्यामध्ये आम्ही जाणार आहोत. दुसरा मुद्दा आहे, मग पहिल्या मुद्द्यात आम्ही पाहिलं की परमेश्वर म्हणतो शोक करा, तर दुसरा मुद्दा आहे, आम्ही शोक कोणासाठी करावा. दुसरा मुद्दा काय आहे? आम्ही शोक कोणासाठी करावा, का रडायचं किंवा का शोक करायचा? आम्ही काही वचन आम्हाला सांगतं का? होय, आम्ही शोक कोणासाठी करावा. पहिलं आहे की आम्ही स्वतःसाठी शोक करावा, म्हणजेच आम्ही पश्चाताप करणं गरजेचं आहे. मी माझ्या स्वतःसाठी शोक करणं गरजेचं आहे. मत्तईचं सुवर्तमान 26वा अध्याय आणि 75वं वचन आपण वाचणार आहोत. मत्तई सुवर्तमान अध्याय 26 आणि 75वं वचन म्हणतं, तेव्हा कोंबडा अरवण्यापूर्वी 3 वेळा तुम्हाला नाकारशील असे जे येशूने पेत्राला सांगितले होते ते त्याला आठवले आणि तो बाहेर जाऊन मोठ्याने रडला. मिळालं का सर्वांना? मत्तई त्याचा 26वा अध्याय आणि 75वं वचन वाचा कोणीतरी. तेव्हा कोंबडा हरवण्यापूर्वी 3 वेळा तू मला नाकारशील. 3 वेळा तू मला नाकारशील असे जे येशूने पेत्राला पेत्राला सांगितले होते ते ते त्याला आठवले आणि तो बाहेर जाऊन मोठ्या दुःखाने रडला. हालेलुया. पेत्राला समजलं, येशूने मला असं सांगितलं होतं. काय सांगितलं होतं? तुम्हाला 3 वेळा नाकारशील आणि कोंबडा त्यावेळेस ओरडेल, बाग देईल. आणि नाकारल्यानंतर कोंबडा ओरडला आणि त्याला त्या शब्दाची आठवण झाली. आणि या ठिकाणी आता त्याला तीव्र दुःख झालं. कशाचं? की मी ख्रिस्ताला नाकारलेला आहे. ख्रिस्तानं बोललेले शब्द खरे झाले. हाच पेत्र प्रभूजींच्या वेळेस आधी त्या बागेमध्ये येशू बरोबर होता आणि तो एका ठिकाणी असं म्हणतो की प्रभू, तुरुंगात जायची वेळ आली तर मी तुला सोडणार नाही, मी तुझ्या बरोबर येईन. परंतु तुरुंगात जाण्याच्या आधी नुसतं त्याला विचारलं, तू येशू बरोबर होतास काय? तुला आम्ही तुझ्या त्या येशू बरोबर पाहिलेलं आहे. एवढं बोलल्यावर तो घाबरला आणि येशूला त्याने 3 वेळा नाकारलं. याचा परिणाम असा झाला की त्याला तीव्र दुःख झालेलं आहे. दुःख होऊन काय झालं? तो बाहेर गेला. कुठं? राजवाड्याच्या बाहेर गेला आणि जाऊन मोठ्या दुःखाने तो रडलेला आहे.
देवाच्या प्रियानं ते रडणं काय होतं, ते शोकाचं रडणं होतं. मी ख्रिस्ताला नाकारलं याचं त्याला दुःख झालेलं आहे. देवाच्या प्रिय लोकांना स्वतःसाठी शोक करा. बऱ्याच वेळा आम्ही येशूला नाकारतो, बऱ्याच वेळा आम्ही पवित्र आत्म्याला फसवतो, बऱ्याच वेळा आम्ही पवित्र आत्म्याची परीक्षा घेतो, देवाची परीक्षा घेतो. तू जिवंत देव असलास तर तू हे करून दाखवशील, चॅलेंज करतो आम्ही देवाला, नाही का? देवा तू जिवंत आहेस ना, मग त्याचा पुरावा दाखव मला. तुम्ही काय देवापेक्षा मोठे झाले होय? देवाने तुमचा ऐकावून पुरावा द्यावा. देवाची परीक्षा कोणी घेतली? येशूची परीक्षा कोणी घेतली? हा, शैतानाने त्याला प्रश्न विचारला. मग तुम्ही काय शैतान आहेत का येशूला विचारणारे? तू देव आहेस का, तू खारस का, तू खोटा आहेस का, तू मोठा आहेस का? नाही. बऱ्याच वेळा आम्ही तसं करतो. मग त्याची जर आम्हाला जाणीव होत नसेल तर आम्ही विवेकशून्य, जाणीव नसलेले व्यक्ती आहोत. आम्हाला त्रास व्हायला पाहिजे. मी देवाच्या विरोधात आज बोललेलो आहे. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आज कितीतरी वेळा मी देवाला फसवलेला आहे. पवित्र आत्म्याशी मी लबाडी केली. मला वेळ होता परंतु मी स्वार्थ सांगितले नाही. खेद वाटायला पाहिजे त्याचा. म्हणून आम्ही स्वतःसाठी शोक करावा, जाणीवपूर्वक आठवण करावी, शोधावं की आज मी दिवसभरामध्ये देवाच्या विरुद्ध काही पाप केलेलं आहे. आणि जर पवित्र आत्मा दाखवतो तर आम्ही त्याच्याबरोबर पश्चाताप करून रडून शोक व्यक्त करावा. होय प्रभू, आज माझ्याकडनं ती गोष्ट झालेली आहे, मला त्याच्याविषयी दुःख वाटत आहे. प्रभू आज मला टेन्शन येतं, आज मी नाराज आहे, मी तुझ्यासमोर तोंड वर करू शकत नाही, एवढं मला दुःख होतंय. प्रभू होतंय का? असं व्हायला पाहिजे. दुसऱ्याच्या चुका दाखवताना आमचं तोंड वर होतं. तू असा आहे, तू तसा आहे, तू तशी आहे, तू असं केलंस, तू तसं केलं. ह्या सगळ्या गोष्टी सोडा, आत्मपरीक्षण करा. आणि स्वतःचं जर दुःख दिसत असेल तर पेत्रासारखं जाऊन रडा. सांगा देवाला गपचूप. तुम्ही एका खोलीत बंद व्हा आणि तुमच्या चुकीच्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत काय तुम्ही करता. लावालावीचं भाषण असेल, चुगलीचं भाषण असेल, टोमणे मारणे असतील, मगाशी शिकल्याप्रमाणे व्यसन असतील, जे काही तुमच्या जीवनामध्ये पवित्र आत्मा तुम्हाला दाखवतो त्या सगळ्या गोष्टी घ्या आणि देवाच्या समोर उघड्या करा आणि म्हणा, प्रभू हे सगळं माझ्यामध्ये आहे, याच्याविषयी मला वाईट वाटतं, मला क्षमा कर. पेत्र काय केलं? जाऊन रडला. स्तोत्र 51 3 आणि 4 वचन आपण पाहूया. स्तोत्र संहिता 51 3 आणि 4. कारण मी आपले अपराध जाणून आहे. हा, दावीद सुंदर या ठिकाणी स्वतःची साक्ष देतो. तो म्हणतो कारण मी आपले अपराध जाणून आहे. अपराध म्हणजे किती मोठी पापका आहेत. देवा ते लहानसं पाप माझ्या दृष्टीने असेल पण तुझ्या दृष्टीने ते फार मोठं पाप आहे. तर मग मी आपले अपराध जाणणे म्हणजे त्याला माहिती आहे की त्याने देवाच्या विरोधात काय अपराध केलेला आहे. देवाच्या प्रिय लोकांना स्वतःला जर शोक करायचा आहे तर तुम्हाला समजायला पाहिजे की तुम्ही कुठं आणि किती पाप केलेलं आहे, त्याची तीव्रता काय आहे. पुढं माझे पाप माझ्या पुढे नित्य आहे. हा, माझे पाप माझ्या पुढे नित्य आहे, ते लपून राहू शकत नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, तुमच्या जीवनात तुमच्या चाललेल्या वैयक्तिक गोष्टी तुम्हाला समजायला पाहिजे. त्याच्याकडे कानाडोळा करू नका. मी पाप केलं काय होत नाही, देव मला क्षमा करेल. नाही प्रियांनो, तुमची तुम्हाला जाणीव व्हायला पाहिजे. तुझ्या विरुद्धच मी पाप केलं आहे. आता पाप करण्याचे 2 प्रकार आहेत. ॲक्च्युली तसे भरपूर प्रकार आहेत पण मी 2 प्रकार मला तुम्हाला दाखवायचे. पहिला म्हणजे डायरेक्ट केलेलं पाप. मग उदाहरणार्थ तुम्ही डायरेक्ट दिलेली शिवी असेल, कुणाला तरी फसवलं असेल, कुणाला तरी तुम्ही शाप दिला असेल, हे एक पाप आहे. आणि दुसरं, कोणाला तरी तुम्ही त्रास देता, शारीरिक आणि मानसिक. म्हणजेच तुम्ही येशूला त्रास देता. आता याचं उदाहरण तुम्हाला समजण्यासाठी मला सांगू द्या. शौल नावाचा व्यक्ती माहिती आहे का, जो घोड्यावरून चालला होता आणि त्याला आकाशातून एक वाणी झाली. काय म्हटलं? शौला शौला वाचताय का नाही बायबल तुम्ही? काय असं आहे का? घागरी घागरी डुबकी मार. हा, तो काय म्हणतो आवाज? शौला शौला तू माझा छळ का करतोस? प्रश्न असा आहे, शौल
देवाचा छळ करत होता का? देवाला छळत होता? मग वाणी अशी काय म्हटली, माझा छळ का करतोस? देवाच्या प्रिय लोकांना, तुम्ही जरी म्हणत असाल आम्ही फार धार्मिक आहे, तुम्ही धार्मिक आहे की नाही? आहे? मधले गंभीर झाले एकदम. धार्मिक आहे का नाही? निवडलेले आहात का? आहे की नाही? चांगली गोष्ट आहे, धार्मिक आहेत, निवडलेले आहेत, क्षमा पावलेले आहेत. परंतु बऱ्याच वेळा हे धार्मिकच काय करतात माहिती आहे का? दुसऱ्याला शारीरिक आणि मानसिक टॉर्चर करतात, त्रास देतात. शास्त्र काय म्हणतं? शौलाला जी वाणी झाली त्यावेळेस शौला माझा छळ का करतो? याचा अर्थ देव त्याला दाखवतो की शौला, तू मंडळीचा जो छळ करतोस ना, तो माझा छळ आहे. हालेलुया. साक्षात देवाचा छळ नाही, तो मंडळीचा छळ, मंडळीला त्रास देणे. मग ज्यावेळेस तुम्ही एक विश्वासणारे दुसऱ्या विश्वासणाऱ्याला त्रास देता ना, खोटं बोलता, नावं ठेवता, त्यावेळेस तुम्ही कोणाला त्रास देता? कोणाला? तुम्ही देवाला त्रास देता. तुम्ही देवाचा छळ करता, तुम्ही येशूचा छळ करता, येशूशी तुम्ही कपटाने वागता, येशू बरोबर खोटं बोलता, येशू बरोबर तुम्ही चालबाजी करता. ॲक्च्युली प्रॅक्टिकली तुम्ही मनुष्याबरोबर करता, एक विश्वासणाऱ्याबरोबर, तर ते सगळं देवाबरोबर केल्यासारखं. म्हणून ती वाणी काय म्हणते? माझा छळ का करतोस? तर म्हणतो प्रभू तू कोण? त्याला आश्चर्य वाटलं, मी कसं देवाचा छळ करीन? अहो, तो छळ मंडळीचा करत होता, मंडळी देवाची आहे, आणि विश्वासणाऱ्याचा छळ होता तो देवाचा छळ आहे. मग तुम्ही एक विश्वासणारे निवडलेले जर असाल आणि तुम्ही दुसऱ्या विश्वासणाऱ्याला टोमणे मारता, शाप देता, चुकीचा सल्ला देता, भांडणं लावता, तर तुम्ही कोणाचा छळ करता? तुम्ही देवाचा छळ करता. मग हे जर आज तुम्हाला समजत असेल तर आज तुम्ही पेत्रासारखं म्हटलं पाहिजे की प्रभू मी चुकलेलो आहे, मी शोक करतो, हे माझ्याकडून वाईट घडत आहे. याबद्दल आम्हाला शोक होणं गरजेचं आहे. आम्ही स्वतःसाठी शोक केला पाहिजे. तो म्हणतो तुझ्या विरुद्धच मी पाप केले आहे. हालेलुया, हालेलुया. दुसरा शोक कोणासाठी करावा? आम्ही दुसरं कारण बघणार आहोत. पहिलं आम्ही पाहिलं स्वतःसाठी शोक करावा. दुसरं आहे आम्ही पापामध्ये अडकलेले आणि नरकात चाललेल्यांसाठी आम्ही शोक करावा. जे पापामध्ये आहेत आणि नरकामध्ये चाललेले त्यांच्यासाठी आम्ही शोक करावा. हालेलुया. तुम्ही नरकात आहात का नरकाच्या बाहेर आहे? आणि पापात चाललेलं आहे का पापाच्या बाहेर आहे? पापावाले पापा काही मनानच तयार नाही. प्रियानो, आम्हाला जे इतर लोक आहेत जे नरकात चाललेले आहेत त्यांच्यासाठी दुःख व्हायला पाहिजे, आम्ही शोक केला पाहिजे. मत्तई 9 अध्याय आणि 36 वचन आपण वाचूया. मत्तई 9 अध्याय आणि 36 वचन काय म्हणतं बघा. तेव्हा वाच. तेव्हा लोक समुदायाला पाहून त्यांचा त्याला कळवळा आला. कारण मेंढका नसलेल्या मेंढरांसारखे ते गांजलेले व पांगलेले होते. हालेलुया. बायबल येशूविषयी साक्ष देतं. काय साक्ष देतं? 36 वचन मत्तई 9:36 मध्ये, तेव्हा लोक समुदायाला पाहून त्यांचा त्याला कळवळा आला. येशूला लोकांविषयी कळवळा आला. कुठल्या लोकांविषयी? त्यांना मेंढपाळ नाहीये, ते पांगलेत, ते रंजीस आलेले आहेत, गंजीस आलेले आहेत, निराश झालेले आहेत, दुःखामध्ये आहेत आणि यांचा शेवट आता नरकामध्ये होणार, कारण यांच्याजवळ तारण नाहीये. येशू लोकांकडे बघून त्याचं हृदय कळवळतं, म्हणजे तो शोक करतो आत्म्यामध्ये. देवाच्या प्रिय लोकांनो, आज तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांकडे बघता त्यावेळेस तुमचं हृदय कळवळतंय का की हे लोक नाशामध्ये चाललेले आहेत, यांना वाचवलं पाहिजे? तुमचं हृदय रडतं का? त्यांच्यासाठी गुडघ्यावर येतं का तुम्ही?
त्यांच्यासाठी उपवास करता का? त्यांच्यासाठी देवाच्या जवळ विनवणी करता का? प्रभू, हे माझे शेजारी, हे आमच्या विरोधातले आहेत, हे चर्चमध्ये येत नाहीत, हे नाशामध्ये चाललेले आहेत, हे व्यभिचारामध्ये आहेत, आणि त्यांच्याकडं पाहून मी त्यांच्यासाठी मध्यस्थी करतो, रडतो, शोक करतो, असं आम्हाला होतंय का? नाही होत प्रियानो. व्हायला पाहिजे. आम्ही त्या लोकांसाठी शोक केला पाहिजे. जर येशूला लोकांकडे बघून कळवळा येतो, तर तुम्हाला आणि मला कळवळा यायलाच पाहिजे. जर येशू कळवळ्याच्या अंतःकरणाने भरतो, तर प्रियानो, तुम्ही आणि मी आनंदित कसं राहावं या जगामध्ये? आता लोक नाश होत असताना आम्ही आनंद करायचा काय? Praise the Lord. तुम्हाला दुःख व्हायला पाहिजे, तुम्ही रडायला पाहिजे. प्रियानो, माझ्या प्रार्थनेत मी खोतवाडीसाठी, माझ्या गावासाठी प्रार्थना करतो. प्रभू, खोतवाडी आम्हाला पाहिजे स्वर्गाच्या राज्यामध्ये येण्यासाठी. सरपंच अधिकाऱ्यांसाठी आम्ही प्रार्थना करत आहे. का? तर ते नरकात चाललेले, व्यभिचारामध्ये आहेत, भ्रष्टाचारामध्ये आहेत, कारण त्यांचं शेवट नाशामध्ये आहे. त्यांना माहिती नाही, पण आम्हाला माहिती आहे. आम्ही रडलं पाहिजे. येशू रडला, त्याला कळवळा आला. त्याच येशूला जर तुम्ही विश्वास ठेवता, तर त्याचं हृदय जर कळवळतं, तर तुमचं आणि माझं हृदय कळवळलं पाहिजे. आम्ही नाश होणाऱ्या लोकांसाठी देवाच्या समोर रडलं पाहिजे, शोक केला पाहिजे. देवा, यांच्यावर दया कर. देवा, यांना मला सांगण्यासाठी मदत कर. देवा, हे मारायला लागलं, ही माझी जबाबदारी आहे. हे गाव नाश व्हायला लागलं, ही माझी जबाबदारी आहे. स्तोत्रामध्ये म्हणलंय, तू राष्ट्रीय माग, मी तुला ते वतना दाखल देईल. राष्ट्र कशाला? राज्य करण्यासाठी मागायचे नाही, तारण करण्यासाठी. म्हणजेच तू राष्ट्रांच्या तारणासाठी प्रार्थना कर, मी त्याचं तारण कर. शांत बसलोय आम्ही आमच्या विश्वास, आमच्या घरामध्ये इतकं निश्चिंत झालेलं आहे की जगात जी उलथापालथ चाललेली आहे, पापाचं वर्चस्व वाढत आहे, लोक नरकामध्ये चाललेले आहेत, आणि आम्ही उघड्या डोळ्याने ते बघत आनंद करत आहे. आम्हाला त्याच्याविषयी काहीच वाटत नाही. आम्ही कसं झालेलो आहोत? निवांत खा प्या मजा करा, आमची काही जबाबदारी नाही, आमचं तारण झालं, बाद झालं. नाही प्रियानो, बायबल म्हणतं येशूला कळवळा आला, तर तुम्हाला आणि मला कळवळा यायला पाहिजे. म्हणजे आम्ही शोक केला पाहिजे. आम्हाला नाश पावणाऱ्या आत्म्यांविषयी दुःख वाटायला पाहिजे. हालेलुया. शेजारच्या कुटुंबाविषयी कळवळा येऊ द्या. राग असेल ना तर काढून टाका. भले ते शेजारी तुमच्या विरोधातले त्रास देणारे असतील, पण त्यांच्याविषयी कळवळा ठेवा तुमच्या हृदयामध्ये. देवा, मला यांच्याविषयी प्रार्थना करायची. तुम्हाला कामामध्ये त्रास देणारे तुमचे वरिष्ठ असतील, शेजारी पाजारी असतील, त्यांचा द्वेष करू नका. त्यांच्याकडे बघून रडा आणि कळवळ्यानं प्रार्थना करा. देवा, यांचं तारण होऊ देत. कारण शास्त्र म्हणतं, शाप देऊ नको, आशीर्वाद दे. तर कळवळा येऊ देत, त्यांचा द्वेष करू नका. आणखीन एक शेवटचं वचन पाहूया. लूक 16वा अध्याय आणि 28वा वचन. लुकाचं शुभवर्तमान 16वा अध्याय 28वा वचन. हां, कारण मला 5 भाऊ आहेत. हां. त्यांनी तरी ह्या यातनेच्या स्थळी येऊ नये, हां. म्हणून त्यांना इकडची साक्ष द्यावी. बघा, हा जो शास्त्र बघा आहे, येशू ख्रिस्ताने सांगितला, श्रीमंत मनुष्य आणि भिकारी लाजार दोघं मरण पावले. एक अब्रामाच्या उराशी गेला आणि एक अधोलोकामध्ये गेला. श्रीमंत मनुष्य अधोलोकांमधून एक प्रार्थना करत आहे. त्या प्रार्थनेचं वर्णन या ठिकाणी दिलेलं आहे. वचन 27 मध्ये आम्ही पाहतो, मग तो म्हणाला, तर बापा, मी विनंती करतो. म्हणजे तो काय करत आहे? अब्रामाच्या जवळ प्रार्थना करत आहे. प्रियांनो, लक्षात घ्या, नरकातून प्रार्थना ऐकली जात नाही, प्रार्थनेचं उत्तर येत नाही. पण मला तुम्हाला या प्रार्थनेत लपलेलं एक नातेसंबंध दाखवायचे आहे. तो काय म्हणतो? मी विनंती करतो, त्याला माझ्या बापाच्या घरी पाठव, कारण मला 5 बंधू आहेत, त्यांनी तरी या यातनेच्या स्थळी येऊ नये म्हणून त्याने त्या साक्ष द्यावी. हालेलुया. 28व वचन फार महत्वाचं आहे. त्याची इच्छा काय माहिती आहे का? तो नरकात पडलेला, अधोलोकात पडलेला व्यक्ती काय म्हणतो? प्रभू, मी जरी एकटा आता पडलेलो आहे नरकात, परंतु हे ठिकाण इतकं वाईट आणि भयानक आहे
त्याला त्याच्या भावाची दया येते. 5 भाव माझे जिवंत आहे पृथ्वीवरती, त्यांनी नरकात येऊ नये म्हणून तो विनंती करत आहे. हालेलुया. काय हो? तुम्हाला असं कळवळा येतो का की या लोकांनी, भावानी, भावकीतल्या लोकांनी, नातेवाईकांनी नरकात जाऊ नये म्हणून तुम्ही अशी कधी प्रार्थना केली का? तो शोक आहे, त्याला वाईट वाटतंय की कदाचित ते लोक सुद्धा येतील आणि नरकात पडतील. मग ते नरकात येऊ नये म्हणून काय म्हणतो, जाऊन कोणाला तरी सांगू दे त्यांना साक्ष. प्रियांनो, त्या नरकातल्या व्यक्तीचं जीवन बघा, त्याचा स्वभाव बघा, की तिथं गेल्यावर त्याला असं वाटतं की कोणीतरी सुवार्थ सांगावी. अजून तुम्ही आणि मी नरकात नाही, बाहेर आहे. हालेलुया. आम्हाला किती जाणीव व्हायला पाहिजे बाहेरच्या असणाऱ्या लोकांची की प्रभू ते नरकात चाललेले आहेत, मला पाठवू नये तर कोणाला तरी जाऊ देत. करतो का आम्ही प्रार्थना? आम्हाला जाता येत नाही प्रभू, माझ्याकडे पैसे आहेत, हे त्या सेवकाला मी देतो, हे घ्या सेवका तू जा आणि हे पैशाचा वापर गाडी खर्च कर, परंतु त्या लोकांना सांग. आम्ही पण जात नाही, आमचे पैसे बी देत नाही, आमचा वेळ, टॅलेंट, गाडी काहीच आम्ही देत नाही. प्रियांनो, आम्ही शोक करावा या ठिकाणी दिसतं पापात अडकलेल्या लोकांसाठी. हा भाऊ शोक करतो आणि प्रार्थना करतो, अब्राहमा माझ्या 5 भावाला वाचव ना तू. प्रेज द लॉर्ड. ती कळकळ आहे भावांविषयी. मरत मरू देत, आम्हाला काय करायचं. किती वेळा आम्ही त्याला सांगितलं, ऐकतच नाही. सोडून देऊ नका. ते शेजारी ना ती तसलीच आहेत, ते काय सुधारणार नाहीत, ऐकणार नाहीत. सोडून देऊ नका. तुम्ही निगेटिव्ह बोलू नका. तुमच्यामध्ये त्या भावाविषयी, बहिणीविषयी, त्या लोकांविषयी, त्या राष्ट्राविषयी तो कळवळा असायला पाहिजे, जो तो म्हणतो की त्यांनी इथं येऊ नये. मग त्यांनी कुठं जायला पाहिजे? अब्रामाच्या उराशी. तुमच्या मनामध्ये पॉझिटिव्ह विचार ठेवा की हे लोक देवा नाश होऊ नये, हे तुझ्याबरोबर माझ्याबरोबर स्वर्गामध्ये असायला पाहिजे. यांच्यासाठी मी रडतो. रडा बहिणीनं, बहिणीसाठी रडा, गावासाठी रडा. येशू ख्रिस्त काय म्हटलं, माझ्यासाठी रडू नका तुम्ही. कोणासाठी रडा? तुमच्या मुलाबाळांसाठी रडा. कोणासाठी रडा? तुमच्या शेजाऱ्यांसाठी रडा. तुम्हाला शिव्या शाप देणाऱ्यांसाठी रडा. देवाच्या जवळ शोक करा, देवा यांचं तारण करा. प्रेज द लॉर्ड. आणि मग तिसरा आणि शेवटच्या मुद्द्यामध्ये आम्ही येतो. त्याच्या आधी परत एकदा मत्ती 5 आणि 4 वचन आपण रिपीट करूया आणि मग प्रार्थना करूया. जे शोक करतात ते धन्य, कारण त्यांचे सांत्वन करण्यात येईल. सांत्वन करणार आमचा परमेश्वर. हालेलुया. जे शोक करतात ते धन्य, त्यांचं सांत्वन करण्यात येईल. म्हणजे जे स्वतःसाठी शोक करतात, जे इतरांसाठी शोक करतात, येशू म्हणतो ते धन्य, म्हणजे ते आशीर्वादित लोक आहे. त्यांचं सांत्वन करण्यात येईल. म्हणजे देव त्यांचे अश्रू पुसेल, देव त्यांचं दुःख नाहीसं करेल, देव त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर देईल. आमेन. हालेलुया. तिसरा आणि शेवटचा मुद्दा आहे सांत्वन करणारा परमेश्वर पिता. सांत्वन करणारा परमेश्वर पिता. तर प्रश्न असा आहे, सांत्वन म्हणजे काय हो? शांत करायचं. बाबा रडू नको आता, जरासं शांत हो पण रड. असं काय आहे का? समजा आता तुम्ही मैत्रीच्या ठिकाणी गेला, आता तिथं दुःख करायला लागले, तर रडायला लागले, तुम्ही त्यांचं सांत्वन कसं करणार? हे नाही. सांत्वन करणे म्हणजे काही अर्थ आहेत त्याला. दिलासा देणे, आधार देणे, त्या दुःखी व्यक्तीला मानसिक जवळीकता निर्माण करणे किंवा त्याला जवळ करणे, आपलेपणाने त्याच्याशी बोलणे. त्याला दुःख झालेलं आहे तसं मला पण झालंय हे त्याची त्याला जाणीव करून देणे आणि या कृतीच्या द्वारे त्याला शांत करणे किंवा त्याच्याबरोबर एकरूप होणे आणि त्याचं दुःख कमी करण्याचा प्रयत्न करणे, या कृतीला सांत्वन करणे असं म्हटलं. शांत करणे किंवा आधार देणे, त्यांना समजूत घालणे, आधाराचे चांगले शब्द उच्चार करणे. तसंच प्रकारे लक्षात घ्या, सांत्वन
ही एक ईश्वरी देणगी आहे. ती काही लोकांनाच प्राप्त होते की जे दुसऱ्याचं सांत्वन परफेक्ट करतात. आणि ती गिफ्ट मिळालेली व्यक्ती, सांत्वनाचं गिफ्ट मिळालेली व्यक्ती आहे ना, ती जर दुःखिताच्या ठिकाणी गेली ना, तिथला माहोलच बदलून जातो. हालेलुया. आपोआप दैवी शांती तिथे येते. तो व्यक्ती किंवा ती व्यक्ती ज्याला ती सांत्वनाची देणगी मिळालेली आहे, ती व्यक्ती असे काही शब्द बोलते, दैवी शब्द येतात की ते दुःखित व्यक्तीच्या मनाला आनंदित करतात, त्याचं हृदय उल्हासतं. मग एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचं जर अशा प्रकारे सांत्वन करू शकतो, तर त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असणारा जो देव, जो आमचा पिता, तो सांत्वन करणार कसा असेल विचार. तो पवित्र आत्मा ज्याला सांत्वन दाता असं म्हटलेलं आहे. लक्षात घ्या प्रियानो, माणसं सांत्वन करतात, त्याला एक मर्यादा आहे, परंतु देव ज्यावेळेस सांत्वन करतो ना, त्यावेळेस सगळं तो परिपूर्ण करून टाकतो. हालेलुया. आमचं सांत्वन करणारा परमेश्वर आहे. यशया याचा अध्याय 52 आणि नववचन वाचूया फास्टमध्ये. यशया याचा अध्याय 52 आणि नववचन. यरूशलेमेच्या उद्ध्वस्त झालेल्या स्थलांनो, आनंद घोष करा, सर्व मिळून गा, कारण परमेश्वराने आपल्या लोकांचे सांत्वन केले आहे, त्याने यरूशलेमास उद्धारिले आहे. हालेलुया. यशया संदेष्ट काय म्हणतो? उद्ध्वस्त झालेल्यांनो, यरूशलेमच्या उद्ध्वस्त झालेल्यांनो, स्थलांनो, कुटुंबांनो, ठिकाणांनो, लोकांनो, आनंद घोष करा, सर्व मिळून गा, कारण परमेश्वराने आपल्या लोकांचे सांत्वन केले आहे, त्याने यरूशलेमास उद्धारले आहे. हालेलुया. देव आमचा सांत्वनदाता, खरा सांत्वन करणारा आहे, खोटा किंवा दिखावपणाचं सांत्वन करत नाही, तर तो आमचा उद्धार करतो. मग आम्ही देवाला धन्यवाद देऊया की त्याने आमचं सांत्वन केलंय, म्हणजे आमचा उद्धार केलेला आहे. म्हणजे खरं सांत्वन काय माहिती आहे का? आमचं नरकाच्या शिक्षेपासून त्याने आम्हाला वाचवलंय. हालेलुया. नरकाच्या शापापासून आम्हाला वाचवलेले, नरकाच्या अग्नीपासून आम्हाला वाचवलेले, हे आमचं खरं सांत्वन. आणि येशू काय म्हणतो? जे शोक करतात ते धन्य, त्यांचं सांत्वन, देव त्यांचं सांत्वन करेल. देव त्यांच्या आनंदाला त्या ठिकाणी, स्वर्गीय आनंदाला त्या ठिकाणी पाठवल. जे शोक करत होते स्वतःसाठी, दुसऱ्यासाठी, मंडळीसाठी, मंदिरासाठी, सेवेसाठी, देवाचं वचन म्हणतं देव त्यांच्या अश्रू पुसेल आणि त्यांना आनंदित करेल. तो आनंद कुठला असणार आहे माहिती आहे का? शाब्बास भल्या विश्वासू दासा, तू माझ्या सांगते उजवीकडे बस. तो आनंद, तो सांत्वन काय असेल? याला सोन्याचा मुकुट घाला. ते सांत्वनाचा आनंद काय असेल? याच्या बोटात सोन्याची रिंग घाला, ह्याला स्वर्गाची वस्त्रे घाला, याच्या पायात जोडे घाला आणि माझ्याबरोबर आनंद करा, कारण माझा मेला होता मुलगा तो आता जिवंत झालेला आहे. हालेलुया. स्वर्गाच्या वैभवाचा तो आनंद असेल, तर लग्न सोहळ्याची सहभागिता असेल की ज्या लग्नामध्ये स्वर्गातल्या त्या आनंदामध्ये आम्ही असणार, तो आनंद, ते सांत्वन आमचं आहे. परमेश्वर आमचं सांत्वन करणार आहे. स्तोत्र 119:50 वाचूया. स्तोत्र 119:50 आणि त्याच्यानंतर यशया 66 आणि 13 आणि मग आपण प्रार्थना करू. स्तोत्र संहिता 119:50 काय म्हटलंय? माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. तुझे वचन मला नवजीवन देते. बायबल म्हणतं, येशू म्हणतो की जे शोक करतात त्यांचं सांत्वन करण्यात येईल. तर देव आमचं सांत्वन कशाने करेल? तर तो म्हणतो, वचन म्हणतं किंवा स्तोत्र करता दावीद राजा म्हणतो, तुझे वचन मला उत्तेजित कर, तुझ्या वचनाने मला नवजीवन येते, माझ्या दुःखात माझे सांत्वन तुझं वचन कर. हालेलुया. देव वचनाच्या द्वारे आम्हाला आनंदित करतो किंवा वचनाच्या द्वारे आम्हाला हर्षित करतो. देवाच्या प्रिय लोकांना लक्षात घ्या, परमेश्वराशिवाय खरं सांत्वन कोणी करू शकत नाही. तुमच्या दुःखामध्ये, तुमच्या शोकामध्ये जर तुम्ही असाल तर तो वचन पाठवतो आणि वचनानं सांत्वन करतो. म्हणून तुम्ही दुःखात, निराशात, टेन्शनमध्ये असाल
वचन वाचा आणि वचनाला धरून प्रार्थना करा. तुम्ही दुसऱ्यासाठी शोक करत असाल तर वचन वाचा आणि त्यासाठी प्रार्थना करा. वचन तुमचं सांत्वन करतं. आणि यशा 66:13 मध्ये म्हटलेलं आहे, आई मनुष्याचे सांत्वन करते तसे मी तुमचे सांत्वन करीन. मंडळी मोठ्याने आमेन म्हणेल काय? काय म्हणलेलं आहे? आई मनुष्याचे सांत्वन करते. तसे लक्षात घ्या, आई ही एक अशी गोष्ट आहे, व्यक्तिमत्व आहे की ती खरंच सांत्वन करते. आई पक्षपात करत नाही किंवा आईला दुःख होत नाही असं आहे का? तिथं आया बसलेल्या आहेत ना सगळ्या. बरं झालं एकदाची मेली पडली बिडली असं म्हणते का एखादी आई? आईचं हृदय नाही का कळवळतं लगेच. देव उदाहरण देतो, वचन उदाहरण देतो, आई सांत्वन करते तसे मी तुमचे सांत्वन करते. नाही का? आई किती काळजीनं जवळ घेते, पदराने झाकून घेते, मिठी मारते, मुके घेते, जखम झाली असेल तर पुसते, हळद लावते, काहीतरी करते आणि गोडधोड खायला देते, चांगलं बोलते. प्रभू म्हणतात मी तसं तुमचं सांत्वन करेन. हालेलुया. म्हणून लक्षात घ्या, आत्मिक जीवनामध्ये देवाबरोबर चालत असताना आम्हाला शोक करणं गरजेचं आहे. मग हा जो धन्यवादाचा उद्गार आहे, हा दुसरा उद्गार वचन 4 मध्ये आम्ही पाहतो. मत्ते 5 मध्ये येशू म्हणतो तुम्ही आणि मी शोक करणं गरजेचं आहे. रडा दुसऱ्यासाठी, रडा स्वतःसाठी, रडा देवाच्या लोकांसाठी, परिस्थितीसाठी, आणि देव तुमचे अश्रू पुसेल, देव तुमच्या प्रार्थनेची उत्तरं देईल आणि तुमचा शोक आनंदामध्ये बदलून टाकेल. हालेलुया. देव तुम्हाला वचनाच्या द्वारे आशीर्वादित करू. आपण डोळे झाकूया आणि परमेश्वरच्या सानिध्यामध्ये प्रार्थना करू. स्वर्गातून पाहणारे आमच्या जिवंत सेनाधीश बाप्पा, आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देतो. आज दे बाप्पा, धन्यवादाचा उद्गार दुसरा आम्ही पाहिला. जे शोक करतात ते धन्य, त्यांचे सांत्वन करण्यात येईल. खरोखर प्रेमळ बाप्पा, आम्ही जगिक गोष्टीमध्ये शोक करतो, परंतु आत्मिक जीवनामध्ये आम्ही स्वतःविषयी, पापाविषयी किंवा देवा तू केलेल्या बलिदानाविषयी आम्ही कधी शोक करत नाही. आम्ही कधी दुसऱ्यांविषयी दुःख, हळहळ, आम्हाला कळकळ येत नाही. प्रभू आम्हाला क्षमा कर. आता आम्हाला शोक करण्यास, तो आत्मिक शोक करण्यास की जो आम्हाला आशीर्वादित करतो, जो आमच्या अश्रू पुसण्यास आम्हाला देवाला खाली आणतो, तो खरा शोक करण्यास आज आम्हाला मदत कर. त्या शोकातून आम्ही प्रार्थना कराव्या, तुझ्या जवळ यावं, तुला हाक मारावी असं दैनिकपणे. प्रभू आमचं वेदनारहित ते हृदय तू बदल आणि शोकाचं, वेदनेचं, कळकळीचं हृदय आम्हाला दे येशूच्या नावात. ज्यांनी वचन ऐकलं त्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये कळवळ्याचं, शोकाचं हृदय दे. आणि प्रभू तशा प्रकारे प्रार्थना जीवन जगण्यासाठी सहाय्याने म्हणून धन्यवाद करतो. आज तू आमची भेट घेतलीस. पवित्र आत्म्या तुझ्या मार्गदर्शनासाठी आम्ही तुझे आभार मानतो आणि प्रार्थना करतो ते बाप्पा, या वचनाद्वारे तू आम्हाला आशीर्वादित कर. तुझं खरं सांत्वन आम्हाला प्राप्त होऊ दे येशूच्या नावामध्ये. प्रेमळ बाप्पा, पुढच्या आठवड्यात पुढचा धन्यवाद, पुढचं दे बाप्पा उद्गार शिकत असताना कोणी गैरहजर राहू नये, प्रत्येकाने लवकर यावं यासाठी तू सहाय्य कर. प्रार्थना करतो आता आम्ही विभक्त होत असताना आम्हा सर्वांचा ताबा तुझ्या हातात घे. तुझी दया आणि तुझी कृपा आमच्या सत्य असू. विशेषतः आम्ही प्रार्थना करतो दे बाप्पा, हा व्हिडिओ आणि हे संदेश जे पाहतील आणि ऐकतील त्यांच्या जीवनामध्ये शोकाचं कार्य घडू देत, सांत्वनाचं कार्य घडू देत, इतरांविषयी कळकळ येऊ देत, इतरांविषयी दे बाप्पा एक बर्डन, ओझं येऊ देत परमेश्वर बाप्पा, आणि त्यांनी तुझे गौरव करावा असं दया. धन्यवाद करतो. सर्व सन्मान आणि गौरव तुला देऊ. प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणून ऐकते त्या. आमेन, आमेन. आता देवचं बाप, देवचं पुत्र आणि देवचं पवित्र आत्मा या त्रैकाची प्रीती, कृपा, शांती, पवित्र आत्म्याचा अभिषेक आणि मार्गदर्शन तुम्हाला सर्व असेल ते आतापासून सर्व काळ असतो. आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना संपलेली, एकमेकाला भेटा. देव तुम्हाला आशीर्वादित करू.